च्या मोठ्या बातमीकडे नागपूरकर गाढ झोपेत असतानाच एक भीषण दुर्घटना घडली। गोधनी नगर परिषदेच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पातनं क्लोरीन गॅसची गळती झाली। विषारी वायूच्या प्रभावामुळे श्वास घ्यायला प्रचंड त्रास होऊ लागला। त्यामुळे प्रकल्पातले कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यासह सुमारे 40 जणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे। त्यांच्यावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। या 10 जणांना उपचारानंतर रुग्णालयातनं डिस्चार्ज देण्यात आलाय अशी सुद्धा माहिती कळते आहे। सध्या एनडीआरएफचं पथक हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। गळती झालेला क्लोरीन गॅस बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या तिथे सुरू आहेत। नागपुरातल्या या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। नागपूरच्या गोधनी नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गळती झाल्यामुळे या परिसरात जे लोक राहतात त्यांना याचा त्रास झाला। 3 लोक आयसीयू मध्ये आहे। काही स्थानिक नागरिक माझ्यासोबत आहे। साहेब, किती वाजता ही घटना झाली? हे 12:30ची गोष्ट झाली। काय आवाज वगैरे आला का? काही आवाज काहीच नाही आला। आम्ही काही झोपीत होतो, तसंच ते आमच्या एका पोराला फोन आला लाईनला। मग तो उठला, जागी आला, तर इकडे मग गॅस फैली, बाहेर निघा असं करून वास इथं पसरला असं काही? मी बाथरूमला आला तर वास घेणं नाही होत होतं। तुमची मागणी काय की अशी ह्या इथून हलवलं पाहिजे? आजूबाजूला सगळे घरं झाली आहे, वस्ती झाली आहे। आता इथे काही एवढं मोठं फिल्टर बनलं, कुठे हलवणार आहे त्याला? आता पुन्हा अशी भविष्यात घटना घडली ते आता कर्मचाऱ्याची ते जरा अलगर्जी असन, बाकी काही नाही। आपण बघू शकतो एकंदरीतच आता या ठिकाणी बचाव कार्य जे सुरू आहे। एनडीआरएफ जे आहे, नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स जो आहे तो आता या ठिकाणी दाखल झाला आहे। सोफिस्टिकेटेड जे मास्क असतील, सिलेंडर असतील ऑक्सिजनचे, ते इथे तैनात करण्यात आलेले आहे। हे ऑक्सिजनचे सिलेंडर, मास्क आणि हे इक्विपमेंट घालून आता जवान जे आहे ते आतमध्ये प्रवेश करतील आणि आतमध्ये किती नुकसान झालं याचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे। त्यामुळे सध्या तरी या परिसरामध्ये परिस्थिती जी आहे ते नियंत्रणामध्ये आहे आणि कोणी अफवांवरती विश्वास ठेवू नका असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि एकंदरीतच आता या संपूर्ण परिसरामध्ये नो मॅन्स लँड जो आहे 100 स्क्वेअर मीटरचा जो करण्यात आलेला आहे, या 100 स्क्वेअर मीटरमध्ये कोणी येऊ नका, अफवा पसरवू नका असं पोलिसांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, एनडीटीव्ही मराठी, नागपूर।